मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे जाणून घ्या आनंद मिळवण्याचा 1 मिनिटाचा रूल. काय रूल ते बघूया. उत्तम आरोग्याची किंमत आज सारेच जाणतात. काय ते बघूया. आणि आनंद हा त्याचा पाया आहे. स्वतःच काही व्यवहारिक बदल आणि सराव करून आनंद मिळवता येऊ शकतो. कधीही नकारात्मक विचारांना अडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे ते जास्त परिणाम करतात. यासाठी त्रासाचा स्वीकार करा, त्याला आव्हान द्या. तेव्हाच आपण यशस्वी होत आहे असे वाटेल. तेव्हा फक्त हा एक टप्पा आहे असे समजा. पुढे बघूया मित्रांनो. मित्राप्रमाणे सल्ला द्या. कठीण परिस्थितीत स्वतःला मित्राप्रमाणे सल्ला द्या. आपण एखाद्या मित्राला सल्ला देत आहोत असे समजा. आता ते स्वतःवरही लागू करा. प्राणायाम करा. विज्ञानाने अनेक संशोधनातून याची पुष्टी दिली आहे की श्वास नियंत्रणाचे तंत्र म्हणजे प्राणायामाने तणाव, नैराश्य, निद्रानाश दूर होतो. व्हेरी गुड. आपली गोष्ट लिहा. वैयक्तिक अनुभव लिहिल्याने व्यावहारिक बदल होत असतात. लिहून स्वतःला व्यक्त केल्यामुळे मूड ठीक होत असतो. आपले संघर्ष लिहा. शक्य असेल तेवढे चाला. खूप जादा व्यायामच करावा असे नाही. थोडेसे फिरणेही उत्तम मूडसाठी पुरेसे असते. व्हेरी गुड. जेवढे शक्य असेल तेवढे चाला. बदला संबंधित गोष्टी. निसर्गाच्या सानिध्यात जा. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा बाहेर मैदानात जा. झाडाखाली बसा. गवतावर चाला. दिवसा खिडक्यांमधून नैसर्गिक प्रकाश जास्त येऊ द्या. व्हेरी गुड. नीटनेटके राहा. वस्तूंचे वजे कमी करा. डिक्लटरिंग अत्यंत आवश्यक आहे. आपले वर्क स्टेशन, घर आणि आपला आवडता कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. आणि दुसरी एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. दुसऱ्या टीपचं नाव आहे मीटिंग मध्ये आत्मविश्वासाने बोलायला शिका. कसं ते बघूया. मागील 2 वर्षापासून वर्क फ्रॉम होम मध्ये मोठ्या संख्येत असे व्यावसायिक आहेत ज्यांचे संभाषण कौशल्य कमकुवत झाले आहे. या व्यावसायिकांना मीटिंग मध्ये सामील होणे आणि पब्लिक स्पीकिंग करण्याविषयी भीती वाटते. बघूया पुढे काय. खरे तर या स्थितीत शिफ्ट नर्वस सिस्टीम गर्दी किंवा लोकांना एका धोक्याच्या रूपात पाहते. त्यामुळे हृदयाची धडधड वाढते वा दरम्यान तणावाचे हार्मोन कार्टिसोल सुद्धा रिलीज होते. मानसोपचार तज्ञ या क्रियेला फाईट, फ्लाईट किंवा फ्रीज रिस्पॉन्स म्हणतात. व्हेरी गुड. एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणालाही सामान्य होण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ लागू शकतो. पण असे नाहीये की या स्थितीतून बाहेर पडता येणार. त्यासाठी पूर्वतयारी सर्वात चांगला मार्ग आहे. इथे सांगितलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही या भीतीपासून बाहेर पडू शकता. चांगली प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला कुणाला मीटिंग मध्ये स्वतःचा परिचय द्यायचा असेल तर सर्वात आधी शॉर्ट नोट्स तयार करा. मग आत्मविश्वासाने अभ्यास करा. लक्षात ठेवा, हे एका माइंड गेमच्या सारखे आहे.
स्वतःला हे सांगू नका की तुम्ही नर्वस आहात, उलट हे सांगा की तुम्ही उत्साहित आहात. त्यामुळे नर्वस सिस्टीमची प्रतिक्रिया तुमच्या बाजूने असेल. गरीब हावभावांचा चांगला अभ्यास करा. मीटिंग मध्ये तुम्ही कशा प्रकारे उभे राहतात किंवा बसाल, हाताची स्थिती कशी असेल, हे सर्व पॉवर पोझिशन मध्ये निश्चित करा. पॉवर पोजिंग साठी निश्चित करा. असे करणे तुमचे शरीर आणि भावना यांच्यात एक समंजसपणा निर्माण होईल. कोणत्याही संवादात सामील होण्याच्या आधी खोल श्वास घ्या. व्हेरी गुड. त्यातून हृदयाची धडधड सामान्य होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.